ओके साहेब 50. सोलापूर विजापूर बॉर्डरवर पोलीस चेकिंग करतात. कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे. पण त्याच चेकिंगमध्ये जर एखाद्या सामान्य मुलाकडे फक्त फॅन्सी नंबर प्लेट आहे म्हणून गाडी थांबवून जर त्याला वाईट शब्द वापरले जात असतील आणि वरून त्याच्याकडून पैसे उकळले जात असतील तर हे चेकिंग नाही, वर्दीतला धंदा आहे. फोन पे लायचं त्यासाठी, फोन पे लायचं तर पोलिसांनी काय केलं? शेजारच्या दुकानात पाठवलं आणि तिथल्या स्कॅनरवर पैसे टाकायला लावले. हा काय न्याय आहे? पगार काय मिळत नाहीये का तुमचा? की सरकारने वेतन आयोग थांबवलाय? की तुम्ही कमिशन बोर्ड सुरू केलाय आता स्वतःचा? कमिशनर साहेब, तुम्ही झोपले आहात का? की डोळे मिटलेत मुद्दाम? तुमच्या अधिपत्याखाली हे काय चाललंय? गरिबांना लुटणं हाच कायदा आहे का आता? भैया साहेब ठेवा 50 थोडी 100 किलो घेतली त्यांनी म्हणून इथं ठेवा 50 असेल तर त्या व्हिडिओमध्ये एक दुकानदार स्पष्टपणे म्हणतो 50 नाही 100 सांगितले असतील पोलिसांनी. ओके साहेब 50. म्हणजे आता दुकानही तुमच्या काळ्या धंद्याची ब्रँड झाली आहेत का? माझा महाराष्ट्र माझा अभिमान म्हणताना आता खरंच लाज वाटते. माझी मागणी संबंधित पोलिसांवर तत्काळ निलंबन आणि चौकशी व्हावी. त्या दुकानदारावरही कारवाई झालीच पाहिजे. आणि अशा घटनांमुळे जर एक सामान्य माणूस पोलिसांवर विश्वास ठेवू शकत नसेल तर त्याला जबाबदार कोण? हा व्हिडिओ बघा, शेअर करा आणि आवाज उठवा, कारण उद्या तुमच्यावरच वेळ येईल.